नमस्कार, मी प्रसाद अनंतमुळे एक पात्री लघुनाटिका सादर करत आहे. न आवडण्यासारखाच राहिलो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लहानपणी सगळे मोठेपणी झाल्यानंतर मला विचारायचे, लहानपणी असताना तुला मोठेपणी झाल्यावर तुला काय बनायचंय, तेव्हा मी म्हणायचो मला नाही माहिती, मला नाही माहिती. तेव्हा मी म्हणायचो मला नोकरी करायला आवडेल. तेव्हा मला खरं तर मला बेस्ट डान्सर व्हायचे होते, माझं ते स्वप्न होतं. कोण जाणो कुठून जाणो आईच्या मनात लग्नाचा विचार आला आणि मी लग्न करायला होकार दिला. आणि परोठे बनवता येत नव्हते तरी पण त्यांनी होकार दिला समोरून. मला वाटलं लग्न झाल्यानंतर माझं सगळं चांगलं होईल, समजून घेणारी साथ देणारी मला माणसं भेटतील आणि माझं बेस्ट डान्सर व्हायचं स्वप्न पूर्ण होईल. खरं तर मी बघतो इथे आल्यानंतर ते शक्य नाही. मी बेस्ट डान्सर नाही झालो तरी चालेल, पण बेस्ट नोकरी करू शकतो ना. आय स्क्वेअर. मी लोकांची मनं घरच्यांची मनं जिंकण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही जिंकलो शकलो घरच्यांची मने. मला डान्स करायला खूप आवडतं. आई म्हणाली ना तू घरचा जावई आहेस, मग घरचा जावई आहेस तुला शोभत नाही. मग काय मी सोडून दिले. पाहिजे तसा राहण्याचा प्रयत्न केला, तरी पण लोक ही माझ्यावर नाराज असतात. तरी पण ही लोक नाराज असतात. घरच्यांना काय वाटेल, सगळ्यांना काय वाटेल. मी इतका गुंतत गेलो ना, मला काय आवडते, मला काय आवडते. मी माझ्यासारखा राहिलो, न आवडण्यासारखाच राहिलो. धन्यवाद.